नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। महाराष्ट्र कुणाचा, फैसला जनतेचा। आज राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। महाराष्ट्रात 58.22% इतकं मतदान झालंय, पण आताच्या माहितीनुसार जवळपास राज्यात 66% इतकं मतदान झालंय अशी सूत्रांची माहिती आहे। तर संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीमध्ये 69.73% झालेलं आहे। आता प्रश्न हाच आहे, मतदान तर झालं, निकाल काय लागणार? त्यामुळे महाराष्ट्र कुणाचा, फैसला जनतेचा। एक्झिट पोल कुणाला कौल। आता वेगवेगळे एक्झिट पोल्स यायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक एक्झिट पोलचं मत काय आहे? एक्झिट या शब्दाचाच अर्थ बाहेर, म्हणजे मतदान करून जेव्हा वोटर बाहेर येतो तेव्हा त्याला विचारलं जातं की आपण कुणाला वोट दिलत, आणि मग राजकीय विश्लेषक ती आकडेवारी सगळी मिळून जे काय बाहेर येतं ते एक्झिट पोल। पण एक्झिट पोल हे चकवे देणारे देखील असतात, हे आत्ताच घडलेल्या हरियाणाच्या निवडणुकीत आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे या जोडीला राजकीय विश्लेषक आणि प्रवक्त्यांचं मत घेणं हे आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून संयुक्तिक समजतो। म्हणूनच आज दोन वेगवेगळ्या पक्षांचे, दोन वेगवेगळ्या विरुद्ध युती आणि आघाडीतले दोन राज्य प्रवक्ते आज आम्ही आमच्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्या भेटीला आणत आहोत। अर्थात माझ्या उजव्या बाजूला आहेत संदीप खर्डेकर, भाजपचे राज्य प्रवक्ते, तर माझ्या डाव्या बाजूला आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते सुनील माने। दोघांचे मी टॉप न्यूज मध्ये हार्दिक स्वागत करतो। आणि पहिलाच प्रश्न तुम्हाला दोघांनाही, मतदान पार पडलंय, चांगल्या रीतीने महाराष्ट्रात मतदान पार पडलं का? तर हो याचं उत्तर आहे। काही अनुचित प्रकार घडले, काही किरकोळ, काही मोठ्या देखील घटना घडल्या, पण हे सगळं होत असताना लोकशाहीचा जागर व्हायला पाहिजे, तो झाला का? तर हो झाला। आणि मतांचा सागर उसळायला हवा, तो देखील आता आपल्याला पाहायला मिळालेला आहे। पण प्रश्न माझा तुम्हाला दोघांना अगदी सेम आहे। पहिला मी खडेकर सरांकडे येतो। खडेकर सर, काय सांगता येतंय? पहिलेच म्हणजे एक्झिट पोल इतरांचा सांगण्यापेक्षा मीच तुमचाच एक्झिट पोल विचारतो की काय होईल राज्यात, महाराष्ट्र कुणाचा, काय सांगता येईल? एक्झिट पोल आत्ता आले आहेत। आम्ही गेले महिनाभर प्रचार करत असताना कॉन्फिडेंटली प्रचार करत होतो आणि संपूर्ण राज्यामध्ये आमचे नेते प्रवास करत होते आणि सर्वत्र पॉझिटिव्हच रिपोर्टिंग होत होतं आणि हे स्पष्टपणे जाणवत होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेवर येणार। त्यामुळं आत्ताचा एक्झिट पोल काय म्हणतो यापेक्षा आम्ही साधारणपणे 170+ जागा मिळवून सत्तेवर येणार आहोत आणि ही काळ्या दगडावरची रेस। म्हणजे तुम्ही सत्तेतून एक्झिट घेणार नाहीये, तर सत्तेत इन होणार असं तुमचं म्हणणं आहे? 100%। नक्कीच। मी आता आघाडीचे अर्थात प्रवक्ते आपण म्हणूयात, आणि अर्थातच शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रवक्ते आहेत। सुनीलजी, नेमकं काय सांगता येईल, तुमचं काय मत आहे या संदर्भामध्ये? आपण एप्रिलला झालेल्या लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोलचा सगळा जो पॅटर्न आहे तो पाहिला। आपण जसा उल्लेख केला हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने एक्झिट पोलचं आपणच म्हणतात तशा पद्धतीचं हे दिसतंय। आता संदीपजी म्हणतायत की एक्झिट पोल किंवा आम्ही जे काय फिरलो त्याच्यातून महायुती सत्तेवर येईल। आम्ही ज्या पद्धतीने सर्व राज्यभरातले मुद्दे, लोकांना जे काही प्रश्न भेडसावत आहेत ते मुद्दे, माननीय पवार साहेबांना सगळ्या राज्यभरात मिळालेला प्रतिसाद, माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मिळालेला प्रतिसाद, हजारो लोक ज्या पद्धतीने एकेका वेळी व्यक्त होत होते। एक्झिट पोल हा एक साधारण तुम्हाला त्या दिवशी काय साधारण ट्रेंड आहे तो लक्षात आणून देतो। पण गेल्या 1.5 महिन्यापासून जे काय राज्यभरात चित्र निर्माण झालं होतं ते माझ्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीला पूर्णपणे सत्ता मिळू शकेल अशा पद्धतीचंच एकूण ट्रेंड आहे। त्याचं कारणही असं आहे की गेल्या 2.5-3 वर्षात महाराष्ट्राने जे काही भोगलंय हे आम्हाला दुर्दैवाने आपल्याला ते म्हणावं लागेल की ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वाच्या संदर्भातली एक खूप महत्त्वाची निवडणूक आहे। महाराष्ट्र स्थापन झालं तेव्हापासूनच्या ज्या निवडणुका लोकांनी पाहिल्या असतील, मी एक 8-10 निवडणुका मोठ्या पाहिलेल्या आहेत, अशा स्वरूपाची निवडणूक झाली नाही, कारण त्याची पार्श्वभूमी तशी आहे। एकतर शिवसेना कोणाची होती ती फोडली,
शरद पवार साहेबांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीला फोडलं. नक्की मी सुनीलजी मी या विषयी मला फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं की तुम्ही शुअर आहात का की महाविकास आघाडी सरकार कन्क्लूड यासाठी करतो की राज्यभरात हा एक्झिट पोल इज अ टेक्निकल मॅटर. एक्झॅक्टली. तुम्ही जर लोकांच्या मनातली खदगत पाहिली ना तर ती एक्झिट पोल पेक्षा फार पुढची नक्की ती आम्हाला सांगते की महाविकास आघाडीचं सरकार येणार. नक्की नाही ऐका ना संदीपजी मला फक्त की लोकांना फक्त एक्झिट पोल्सची आकडेवारी फक्त सांगूयात. वेगवेगळे एक्झिट पोल्स आहेत त्यातले काही 4-5 एक्झिट पोल्स मी आणखी काही तुमच्या समोर आणणार आहे. यामध्ये महायुतीचा एक पोल डायरी म्हणून आहे, त्यांनी महायुतीची सत्ता येईल असं म्हटलेलं आहे. महायुतीचं सरकार येईल. 122 ते 186 जागा महायुतीला मिळतील आणि महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळतील, तर इतर 12 ते 29. नंतर चाणक्य स्ट्रॅटेजी म्हणून यांनी एक सर्वे केलेला आहे, त्यामध्ये महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील, तर मविया 130 ते 138 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे. तर पी मार्क म्हणून यांनी देखील महायुतीचा आता ट्रेंड आहे असं म्हटलं आणि महायुतीचं सरकार येईल. 137 ते 157 जागा या महायुतीला मिळतील, तर आघाडीला 126 ते 146. पण इलेक्ट्रोल एज नावाचा जो पोल आहे त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की यामध्ये मवियाला 150 जागा मिळतील, तर महायुतीला 118 जागा मिळतील. एकंदरीतच आपण आता जर पाहिलं तर या सगळ्या पोलमध्ये कुठे ना कुठेतरी महायुती थोडी आघाडीवर असं दिसतंय. थोडी मी अशासाठी म्हणतोय कारण की किती केलं तरी एक्झिट पोल हा बाहेर मतदान केल्यानंतर आलेल्या माणसाचा घेतलेलं मत असतं. प्रत्यक्षात तो तेच उत्तर देईल की नाही याची खात्री नाही. सो मी आता तुमच्याकडूनच या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. सो खडेकरजी आता मी तुम्हाला बोलायला संधी देणार आणि तुमचा मुद्दा पण मला तो पहिले क्लिअर करायचा आहे की जे काही एक्झिट पोल दाखवतायत त्या एक्झिट पोलवर आता कदाचित तुमचा विश्वास नसेल. का सांगतो मी का? हरियाणाच्या वेळी पण असंच झालं आणि काँग्रेस अगदी पहिल्या 1-2 तासांमध्ये ट्रेंड होता, कल होता की काँग्रेस आता येतंय की काय, पण नंतर जी बीजेपीने मुसंडी मारली ते अगदी शेवटपर्यंत काँग्रेस इथपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे मग आताच्या एक्झिट पोलवर तुमचा विश्वास नसेलच असं मला वाटतं. नाही, मी आपल्याला सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं, पण त्यावेळेला मी विस्तृत का बोललो नाही, कारण जेत्यांनी कमी बोलावं असं असतं आणि जे प्रभूत मानसिकतेमध्ये आहेत ते जास्त बोलतात. आम्ही विजयी होणार आहोत याची आम्हाला खात्री आहे. पण मी मगाशी जे आपल्याला मध्ये टोकू पाहत होतो ते माझे मित्र सुनील मानेजी यांनी जो एक सगळा फोड केला की गेले 2.5 वर्ष लोक कंटाळली आहेत वगैरे वगैरे वगैरे, तर 2.5 वर्ष लोक महाविकास आघाडीच्या सरकारला कंटाळली होती आणि त्यावेळेला जनतेच्या दबावामध्येच एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अस्वस्थ होते. ज्या पद्धतीनं ते सरकार चालायला पाहिजे होतं ते सरकार चालत नव्हतं आणि म्हणूनच दोघांनीही आपापल्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, किंबहुना त्यांचाच पक्ष हा खरा ठरला कारण त्यांच्या दोघांच्याही पक्षाकडे सर्वाधिक बहुमत होतं. आता जेव्हा आम्ही तिघं एकत्र आलो त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये हे निश्चितपणे होतं की कालपर्यंत परस्पर विरोधी असणारी मंडळी एकत्र कशी आली, पण आम्ही लोकांना हे पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरलो की 2019 मध्ये जर आमच्याशी गद्दारी उद्धव ठाकरे साहेबांनी केली नसती तर महायुतीला स्पष्ट बहुमत त्याच वेळेला मिळालेलं होतं आणि 2019 मध्ये पुन्हा एकदा सरकार कंटिन्यू झालं असतं. पण दुर्दैवानं त्यावेळेला आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला गेला आणि त्यामुळे हे पुढे 2.5 वर्ष त्यांनी सरकार चालवलं. कोरोना काळामध्ये ते काही काम करू शकले नाही, घरात बसून काम केलं. मी, माझं कुटुंब हे सगळ्यांना कळलं की हे सरकार नाकर्ता सरकार आहे आणि नंतरच्या आलेल्या सरकारनं ज्या वेगानं या राज्यामध्ये काम केलंय, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. देवेंद्रजी फडणवीसांसारखा चाणक्य या महाराष्ट्रामध्ये दुसरा झाला नाही, ज्यांनी एक शरद पवार साहेबांसारख्या एका ज्यांचा मोठी कारकीर्द आहे, ज्यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे, अशा व्यक्तीला सुद्धा तोंड देऊन मी पुन्हा येईन हे खरं करून दाखवलं. त्याच वेळेला अजितदादा सारखा एक प्रशासनावर पकड असणारा अतिशय कर्तबगार नेतृत्वही आम्हाला येऊन मिळालं आणि त्यामुळे या 2.5 वर्षामध्ये ज्या वेगानं महाराष्ट्रानं प्रगती केली, ज्या वेगानं लोकांचे प्रश्न सोडवले, हे सगळं पाहता लोकांनी निर्धार केला होता की पुन्हा एकदा महायुतीला सत्तेवर आणायचं आणि त्याप्रमाणे आम्ही आज पुन्हा सत्तेवर. नक्की. पण मला एक असं म्हणायचं की हे जे आता तुम्ही मागच्या वेळी 164 जागा लढवल्या होत्या, 105 जागा एकट्या भाजपला मिळाल्या होत्या. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून तुम्ही होतात. यंदा पण तुम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी व्हाल असं तुमच्या एकंदरीत या सगळ्याचं प्रेडिक्शन वाटतंय. पण मग सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी तुम्ही आता होणार असाल तरी तुमचे जे मित्रपक्ष आहेत
तो मॅजिक फिगर गाठण्यासाठी ते तुम्हाला तिथपर्यंत साथ देणार आहेत का, पोहोचवणार आहेत का, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. त्याकडे देखील आपण विचार केला पाहिजे. महायुती अतिशय घट्टपणे उभी आहे आणि महायुतीचे तिन्ही नेते परस्पर सामंजस्याने योग्य पद्धतीने काम करतायत, योग्य वाटचाल करतायत. आमचे तिन्ही नेते केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, अमित भाई शाह असतील, हे जो मार्ग दाखवतायत त्या मार्गावर मार्गक्रमण करतायत. आणि मला खात्री आहे की जे काही ते वर्ण ठरवलं जाईल त्याच मार्गावर महायुती पुन्हा सत्तेवर. पण संदीपजी, तुम्ही शुअर होतात की तुमचं सरकार, तुम्ही शुअर होतात? अगदी. मग शुअर होतात तर तुम्हाला मध्य प्रदेश सारखी लाडकी बहीण योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर का लावावी लागली? विरारमध्ये विनोद तावडे यांच्यासारखे राष्ट्रीय सरचिटणीस यांना सुद्धा पैसे वाटल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. हे का, असं का, वाय? आरोप म्हणजे पुन्हा एकदा या संपूर्ण निवडणुकीमधली एक आपल्याला मी महत्वाचा मुद्दा सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे संविधानाच्या बदलतील किंवा इतर प्रकारचे खोटे नरेटिव्ह सेट करायला मोठी संधी महाविकास आघाडीला मिळाली. मात्र यावेळेला आम्ही सावध होतो. या राज्यामध्ये प्रवास करताना नाना पटोले असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांना कुठलाही नेरेटिव्ह सेट करता आला नाही खोटा. कुठलाही फेक नेरेटिव्ह नसल्यामुळे पहिली गोष्ट तर मी आपल्याला इथे स्पष्ट करतो की कुठलाही फेक नरेटिव्ह नसल्यामुळे हा कालचा विनोद तावडे साहेबांचा प्रकार घडवला. मी आपल्याला सांगतो की आजचं शरद पवार साहेबांना मी शरद पवार साहेबांसारख्या एका परिपक्व नेतृत्व हे इतरांमध्ये असावं थोडस, असं मला वाटतं. त्यांचे गुण इतरांनी घ्यावेत. कारण पवार साहेब म्हणले विनोद तावडे असं काही करतील असं मला वाटत नाही. आणि जोपर्यंत वस्तुस्थिती बाहेर येत नाही, मग ते काल सुनीलजी पण म्हणाले. सुनीलजी त्याच पक्षाच्या विचाराचे आत्ता आहेत. तेच म्हणतो की म्हणजे तेही कोणावरही असे बेछूट बेलगाम आरोप करतील असं मला वाटत नाही. सुनीलराव सुद्धा एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्व आहे. पण मी आपल्याला इथे एक मात्र दुसरा जो आपण मुद्दा मांडला त्याकडे जाईन की लाडकी बहीण योजना ही खरोखरच या सरकारच्या लक्षात आलं की आता आपण बॅकफुटवर जातोय तर आपल्याला आणायला पाहिजे. नाही, महिलांना कुठंतरी आपण महिलांना आधार दिला पाहिजे. त्या जे कष्ट करतात त्यांच्या पाठीशी अनेक वेळेला बघा, महिला ही एका कुटुंबाचा कणा असते. तो एक खांबी तंबू असतो जो संपूर्ण कुटुंबाला. मला संदीपजी तुम्ही ऐका ना, बिलो आहेत किंवा ज्यांचं कष्टप्रद जीवन आहे. मला सुनीलकडे जायचंय. मला तुम्हाला एक हाच मुद्दा विचारायचा आहे. करू द्या मला की त्यांच्या जीवनामध्ये कुठंतरी कमळ फुलवायला, कुठेतरी आनंद फुलवायला म्हणून लाडकी बहीण योजना आली. आणि ही योजना जर चुकीची असती तर मग यांच्या मला आता एक प्रश्न हाच विचारायचा. मला प्रश्न हाच विचारायचा, जर 105 आकडा तुम्ही घेऊन आला होता, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी तुमच्याकडे होती विथ शिवसेना, मी म्हणतोय, त्यानंतर देखील तुमचं सरकार अस्तित्व आल्यावर तुम्ही ही योजना राबवली असतीत का? 100% सुनीलजी, मी तेच ही योजना, सुनीलजी, मला तुम्हाला राबवली नसते. मला हेच म्हणा, ही योजना राबवली असती तेव्हा महिला कुठे होत्या? त्याचाच मुद्दा आहे की 3 महिन्यासाठी महिला लाडक्या आहेत. 3 महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबर मध्ये दिवाळी पाहून 2 महिने ऍडव्हान्स पैसे टाकण्याचा कार्यक्रम केला. का? इलेक्शन जवळ आली, त्याची तरतूद केली. त्याच्या आधी महिला इतकी वर्ष सरकार चालवत असताना लाडक्याच नव्हत्या. धनंजय महाडिकांसारखा एक खासदार भाजपचा सांगतो यांचे फोटो काढून घ्या, यांनी जर आपल्याला मतं नाही दिली तर यांच्याकडनं पैसे काढून घ्यायचे. अशा सिलेक्टिव्ह महिला कशा लाडक्या होऊ शकते? राज्यातल्या सगळ्या महिलांनाच तुम्हाला एक न्याय द्यायला लागेल. काय केलं असं की मतांसाठी फक्त काय होतं, मागच्या लोकसभेपासून राहुल गांधीजी असतील किंवा पवार साहेब असतील, लोक कल्याणाच्या योजना मांडतायत. त्या पूर्ण अनेक ठिकाणी अनेक राज्यात झाल्यात. त्याचाच सगळा पॅटर्न तुम्ही फायनान्स बजेटात संदीपजी खूप वर्षांपासून काम करतायत, बघतायत. सीतारामन मॅडमनी दिलेलं बजेट काढून बघा. जे राहुल गांधींनी सगळीकडे ज्या घोषणा केल्यात त्याचं सगळं क्लस उतरलंय आणि बजेटमध्ये टाकून दिले. काय होतं, कल्पना मांडली की सत्ता आता यांच्याकडे आहे, त्यामुळे एजन्सी सगळ्या बरोबर आहेत, ते उचलायचं आणि आम्ही असं केलं सांगायचं. मुलांना पैसे दिले, जे स्कॉलरशिपची योजना सांगितली होती, लाडका भाऊ योजना होती, ते सगळं कॉपी केलं. पण अंमलबजावणी करता येते का? नाही येत. कारण कशा पद्धतीने करायचं. सुनील, तुम्हाला खात्री आहे यांचं सरकार आल्यानंतर ही योजना पुढे कंटिन्यू राहील? हे करणार नाहीत. मी सांगतो तुम्हाला का. काय असतं शेवटी,
आता जसं केंद्रातल्या बजेटच्या संदर्भात मी आपल्याशी बोलू शकतो, तसंच राज्यातल्या बजेटच्या संदर्भात. आता पहिला मी मुद्दा खरं संदीप चला पहिले मी एक मिनिट त्यांचा आभार व्यक्त करतो की ते म्हणले हे करणार नाहीत, म्हणजे किमान त्यांनी एवढं तर मान्य केलं की आमचं सरकार येत आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. प्रश्न असा होता त्यांचं सरकार आलं तर हा विषय इकडून गेला तर काय होईल एवढंच सांगतोय मी, त्याला बाकी काय मुद्दा नाही. मी मुद्दा पहिला मुख्य संदीपजींनी जे प्रश्न उपस्थित केले अर्धवट राहू नये म्हणून मी सांगतो. एक लक्षात घ्या, तुम्ही जो योग्य पद्धतीचं अनालिसिस करताय, 105 आमदार भाजपचे आता लढतायत किती, आता येणार किती, एक्झिट वगैरे काय तुम्ही बाजूला किंवा काय करा, सगळा डिक्लाइन आहे. नंबर 1, देवेंद्रजींबद्दल एक चांगला नेता होता. पुढच्या काळ आम्ही विधानमंडळात खूप वेळा भेटायचो, त्यावेळेचा अभ्यास विरोधी पक्ष. आता देवेंद्रजींचं काय केलं भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी हे तुम्ही बघताय. देवेंद्रजींचं पण करिअर डिक्लाइन करून टाकलं. त्यांच्या नेतृत्वाखालील निवडणुका लढणार की नाही अशी परिस्थिती तयार केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जाहिरातीत आता अमित शहाना यांनी उडवलं, भाजपच्या जाहिरातीत अमित शहा नाहीत, फक्त एकनाथ शिंदेच्या जाहिरातीत अमित शहा आहे. हे काय आहे, हे डिक्लाइन जे सुरू झालंय. आता तुम्ही 70 आणि 80 भारतीय जनता पक्षाच्या सीट दाखवताय, सगळेच सांगताय. संदीपजी पण त्याला म्हणजे 105 वर 70-80 येत आहे, डिक्लाइनच चालू आहे आणि आमचा राईज चालू आहे. याचा अर्थ असा आहे की सरकार आम्ही बनवू, नंबर 1. नंबर 2, मगाशी त्यांनी सांगितलं की 2.5 वर्ष उद्धवजींचं सरकार येईल. बघा, मी मान्य करतो कोरोनाच्या काळात निर्णय घ्यायला प्रशासकीय यंत्रणा हे सगळ्या गोष्टींचा जगभरातला प्रॉब्लेम आहे, तो समजून घेतला पाहिजे. पण त्यानंतर कशा पद्धतीने सरकार स्थापन झालं ही प्रोसेस जी आहे ना, मी मगाशी माझं ओपनिंग त्याच्यासाठीच केलं की महाराष्ट्रात अशा पद्धतीचं कधी राजकीय सामाजिक अशा पद्धतीची विण उसवणारी गोष्ट झाली नाही. भुजबळ साहेब आता भाजप बरोबर आहेत. राजदीप सरदेसाईंना जे काय त्यांनी चर्चा करून पुस्तक लिहिलं, त्यात त्यांनी स्पष्ट म्हणणं आहे की ईडीला मी भिवून तिकडे गेलो. अजितदादांवर केसेस हे करायला लावल्या. अजितदादांच्या सौभाग्यवती त्यांना निवडणुकीत उभं राहायला लागलं. सगळ्या केसेस त्यानंतर काढल्या. हे जे सरकार स्थापन करण्याची प्रोसेस आहे, तुम्ही मुळात लक्षात घ्या की भाजप एवढी मोठी पक्ष असताना पहिल्या क्रमांकाचा आणि शिंदे असताना सरकार बनलं होतं. अजितदादांना घ्यायची काय गरज पडली? गरज ह्याच्यासाठी पडली की विधानसभेत आपला सत्यानाश होतोय हे सगळं स्पष्ट दिसतंय कागदावर. त्यानंतर तुम्ही एक माणसाला, पंतप्रधान मोदी आदर्शचा चर्चा करतात, फक्त अशोक चव्हाण साहेबांना घेतात, त्यांना एकट्याला खासदार करतात. नांदेडची जागा महत्वाची होती पण तिथे भुईसपाट झाले. हाच पॅटर्न विधानसभेत होणार आहे. कारण सगळ्या लोकांना आता लहान मुलांना लक्षात येतं की एजन्सीचा बेसुमार वाईट पद्धतीचा वापर, एकाच बाजूला टिल्ट झालेल्या एजन्सी. आता तुम्ही मला सांगा, पवार साहेबांची बॅग तपासली, उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली, आता विनोद भाऊंच्या रूम मध्ये कॅश कशी सापडते हो? 10 लाख कलेक्टरचं स्टेटमेंट आहे. तुम्ही त्यांच्यासाठी बेनिफिट विनोद तावडेंची नव्हती आणि विनोदजींनी स्पष्ट केलंय की कुठलीही चौकशी होऊ द्या, मी त्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. पोलीस यंत्रणा असो, इलेक्शन कमिशन असो, जे विधानसभेची निवडणूक हरियाणा बरोबर घेऊ शकत नाही आपण, एक देशात एकाच वेळी निवडणूक नाही. पण मला काय म्हणायचं संदीपजी, कालचा जो विचार बघा, ते मवियाची इकोसिस्टीम आहे वगैरे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, पण म्हणजे काल व्हिडिओ व्हायरल झाले वगैरे ते सगळे खोटे होते का? दुसरी गोष्ट, तुम्ही आता म्हणता त्यांच्या रूम मध्ये सापडले नाही, मान्य आहे, पण जी FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन आपण जो काही रिपोर्ट आहे त्यामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या रूम मध्ये जो काही प्रकार चालू होता त्यामध्ये नुसती पैशाच्या बॅगा नाही सापडल्यात, तर पैशांची रिकामी पाकिटं खाकी असं नोंद आहे. म्हणजे तुम्ही FIR काढू बघा, त्यामध्ये नोंद आहे. साहेब ऐका, जर पैसेच वाटायचे तर विनोद तावडे साहेबांच्या लेवलचा नेता कधी वाटेल का? या सगळ्या मी काय म्हणतो आपल्याला की पुन्हा काहीतरी एक हितेंद्र ठाकूर पण हेच म्हणाले, हेच सांगितलंय की त्या लेवलचा नेता करणार नाही. हितेंद्रजी आणि ते मित्र आहेत ते नंतर एकाच गाडीतनं बाहेर पडले. मी इथे आपल्याला पुन्हा खेचून नेतो यांच्या प्रश्नाकडे की अजितदादाला का घेतलं. अहो, अजितदादाची येण्याची प्रक्रिया खूप आधीच सुरू झाली होती. पहाटेचा शपथविधी आपल्या सर्वांना माहिती असेल, चांगल्या पद्धतीनं माहित असेल. अजितदादांच्या आमच्याकडे येण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. असं नाहीये की नंतर आम्ही घाबरून त्यांना घेतलं. त्यावेळेस आमचं ते काही अजितदादाची जी काही बंड होता तो थोडासा फेल गेला असं म्हणूयात, आणि त्यामुळे अजितदादा पुन्हा स्वग्रही परतले. मोठ्या साहेबांनीही त्यांना स्वीकारलं आणि 2.5 वर्ष त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं ना. म्हणजे त्यावेळेपासूनच ही जी प्रक्रिया होती ती सुरू होऊन तिचा समारोप आम्ही पुन्हा 2.5 वर्षांनी केला. दादा आमच्याकडे आले. दादा आमच्याकडे येणं हे कुठल्या भीतीपोटी नाही, तर एक चांगला पण ऐका ना संदीपजी नाही, ऐका ना संदीपजी, संदीपजींना मला एक काउंटर करायचंय.
ज्यावेळी दादा तुमच्याकडे आले दादांचं स्वागत केलं, पण लोकसभेला जेव्हा दादा कमी पडले तेव्हा यांनीच संघाने आणि भाजपनं दादांच्या विरोधात देखील आवाज उठवला. अजिबात नाही. संघामध्ये ऑब्झर्व्हर मध्ये आलेलं आहे, ऑर्गनायझर मध्ये आलेलं आहे, ऑर्गनायझर मध्ये आहे. संदीपजी मी तुम्हाला कॉपी पाठवू. जर एका संपादकाला जर काही वाटलं संघाचं मुखपत्र बर. आणि आता तुम्हाला आणखी एक सांगतो, आणखी एक फिक्स सांगतो. आता सुद्धा जरी दादा कमी पडले ना तरी अशाच गोष्टी पुन्हा यांच्याकडनं सुरू होतील. दादा पडणारच नाहीये. दादा निवडून येतील आणि महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा दादा महत्वाची खाती भूषवतील आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील. संदीपजी, ज्या दादांनी स्वराज्य रक्षक संभाजी की धर्मरक्षक संभाजी याच्यावर ज्यांनी दादांचे पुतळे जाळले, त्यांना शिव्या दिल्या, त्याच दादांना आता काय चक्र आहे. असं आहे की या उद्धव ठाकरेंनी पवार साहेबांना किती घाणेरड्या शिव्या दिल्या हे आपल्याला माहिती आहे. बोलू नये. ऐका ना, इलेक्शन होऊन आता थोडस पवार साहेबांसारखा कपटी माणूस नाही असं म्हणणाऱ्या उभाटाच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलाय. नक्की ऐका. ह्या गोष्टी राजकारणामध्ये आता बाजूला गेलेल्या आहेत. ज्या अंधारे ताई अतिशय गलिच्छ शब्दांमध्ये टीका करतात त्या आज उद्धव साहेबांबरोबर बसलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावर जाऊया नको. आता इलेक्शन संदीपजी, आता इलेक्शन संपले, प्रचार संपली, आम्ही सत्तेवर येणार आहोत. ऐका ना, सत्तेवर आल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीला चांगली वागणूक देऊ. त्यांनी आता जे काही खोटे नॅरेटिव्ह सेट केले किंवा जे त्रास द्यायचे प्रयत्न केले त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये योग्य विचार होऊन पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीने प्रगती पथावर जाईल एवढंच काम. ऐका ना, सगळे सत्य मांडले गेले, यांना दरवेळी खोटं नेरेटिव्ह. ऐका ना, मला म्हणजे तुमची चर्चा जी आहे ती अतिशय उत्तम आहे आणि अगदी विचारपूर्वक तुम्ही तुमचे मुद्दे मांडताय, याबद्दल तुमचं स्वागत आहे. फक्त मला इतकंच म्हणायचंय, आज दिवसभरात ज्या काही घटना घडल्या त्याच्यावर पण आपण एक चर्चा करायला हरकत नाही, 2-5 मिनिटं, आणि मग आपण महाराष्ट्रातल्या बाकीच्या गोष्टींकडे बोलूयात. मुळात आत्ताचे जे एक्झिट पोल आहेत यानुसार तरी महायुतीकडे एक्झिट पोलचा कल दिसतो आहे, पण ऍब्सोल्यूट मेजॉरिटी कुठेतरी महायुतीला दिली गेलेली नाही. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, 4136 उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात उभे आहेत. 158 राजकीय पक्ष. सुनीलजी आणि संदीपजी, संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 62 वर्षांमध्ये, म्हणजे 1962 ची संयुक्त महाराष्ट्राची नंतरची पहिली निवडणूक, तिथून आतापर्यंत एवढे उमेदवार कधी उभे राहिले नव्हते. आणि यामध्ये अपक्षांची जी संख्या आहे ती 2050 आहे, जी सगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची मिळून बेरीज केली तरी त्याच्यापेक्षा जास्त आहे, अशी परिस्थिती आहे. मग 1995ला जसे 45 आमदार निवडून आले अपक्ष आणि उभे राहिले होते 3196, आता देखील याच अपक्षांच्या कुबडीवर हे सरकार असेल का? माझा दोघांनाही प्रश्न आहे. मग महायुती असो किंवा महाविकास आघाडी, तुम्ही पहिल्यांदा सांगा, नंतर ते सांगा. नाही, मुळात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असं माझी खात्री आहे. पण मी याच्यामध्ये एक सांगेन की उद्या जर अपक्ष जास्त प्रमाणात निवडून आले, तुम्ही म्हणतात तसं या शेवटी आत्याबाईला मिशा असतात तर जर तरच्या गोष्टी आहेत. नाही, मागे रेकॉर्ड आहे ना आपल्याकडे, 95ला 45 आलेले आहेत. यावेळेला तसं तुमचं पहिलं सरकार बसलं संदीपजी, हे या अपक्षांच्या जोरावर बसलं. मतदारांनी निर्णय केलेला आहे, तो केलेला असतो की एकतर महायुती किंवा महाविकास आघाडी. त्यामुळे जनतेचा निर्णय यावेळेला स्पष्ट कौल मिळेल महायुतीला. याच्यामध्ये एक गोष्ट मात्र मी आपल्याला निश्चितपणे सांगेन की जरी उद्या काही अपक्ष निवडून आले, ज्यावेळेला अपक्षाची संख्या जास्त काय हो, तर आता लोकांना 2029ला जेव्हा महिला आरक्षण येईल, मतदारसंघांची फेररचना होईल, मग काही लोकांची वय झाली आहेत, परत लढायला मिळेल नाही मिळेल, त्यामुळे यंदा भरपूर लोक उभी राहील. भरपूर लोकांनी इच्छा व्यक्त केली, ज्यांना नाही मिळेल ते उभे राहिले. आता समजा निवडून आले, संदीपजी नाही, मी सांगतो नाही 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 नाही, अहो भाजप, एक मिनिट, भाजपने किती उमेदवार बंडखोर म्हणून अपक्ष उभे केले त्याची लिस्ट आहे माझ्याकडे. मी लिस्ट वाचू का? भाजपने काय उभे केलेले नाही. भाजप कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा, उमेदवारी कोणाची, एक मिनिट खुपसायचा ही भारतीय जनता पक्षाची. महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढती 7 आहेत, 7. शिंदे गट म्हणजे शिवसेना शिंदे गट वर्सेस अजित पवार गट 3, भाजप वर्सेस अजित पवार गट 3, शिंदे गट वर्सेस RYSP म्हणजे रवी नाना यांचा पक्ष 1, आणि अजित पवार गट आणि जनसुराज्य यांचा पक्ष 1. एवढ्या 7 मैत्रीपूर्ण लढती का कराव्या लागल्या? दुसरी नाही, एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे कसं आहे तुम्हाला सांगतो मी, का डिक्लाइन म्हणतोय. प्रॉब्लेम हा आहे की महाविकास आघाडी सत्तेवर ह्याच्यासाठी येणार की यांना आता अपक्षांची आधार घेता लागतोय का, उमेदवारी उभं करण्यापासून निवडून येण्यापासूनच, तर ते नंतर सामदाम दंड भेद जो काही प्रश्न होणार आहे तो वेगळाच असतो.
पण महाविकास आघाडी सत्तेवर ह्याच्यासाठी येणार कारण भाजपने एवढ्या गोष्टी करूनही हातात काही लागत नाही हे दिसतंय. नंबर एक. नंबर दोन, तुम्ही ज्या पद्धतीने जे उमेदवार उभे करू का नको अशा पद्धतीचे पक्षही उमेदवार म्हणजे 100, 150 उभे केलेत. अपेक्षितच नाहीये. कोण रसद पुरवतोय, कशा पद्धतीने करतोय, म्हणजे त्याला 2000 मतं पडली त्यालाही इतकी रसद पुरवली जाते की तो काय कधी मला वाटत नाही तो महापालिकेच्या उमेदवारीसाठी लायकीचा माणूस आहे की नाही. अशी माणसं ते आपण लोकसभेत पाहिलं, लोक गोव्याला फिरायला गेले ज्यांना कधी समजतही नाही उमेदवारी काय आणि इलेक्शन काय. ह्या पद्धतीचं जे काय काम सुरू झालंय तेच मी परत परत आपल्याला सांगतोय की राजकीय व्यवस्था खलास करण्याच्या दृष्टीने आपण हे करतोय आणि हे फार गंभीर आहे. तर ती जी काय आता अपक्ष कोणाकडे येणार हा मुद्दा ज्यावेळेस येतो ह्याचाच अर्थ असा असतो की इथं महायुतीचं सरकार पडलंय, ते परत येणार नाही. म्हणून मग आपण अपक्षाची चर्चा करतोय. आम्ही अपक्षांची चर्चाच करत नाही. आम्ही दणदणीत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात नरेटिव्ह नाही सेट केलेलं, मी पहिले स्पष्ट केलंय, मी आपल्याला पहिले स्पष्ट केलंय की आता काही काय सारखी परिस्थिती नाही. लोकांनी निर्णय केला असतो की एकदा माहिती द्यायची का महाविकास. त्यामुळे महाविकास आधी पहिले माझं वाक्य होतं आत्या पहिला विषय असते. बरोबर 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 तुम्ही जर तरची भाषा केली म्हणून मी म्हटलं नाही. एक्झॅक्टली समजा तशी परिस्थिती निर्माण झाली तर अपक्ष शेवटी विकास कोण करू शकतं. केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार जर एक असेल तर राज्याचा विकास होऊ शकतो असा विचार करून ते समजा तशी वेळ आली तर निश्चितपणे नक्की संदीपजी पण एवढं आम्ही सत्तेवर येतोच आहे. किंबहुना अपक्षांना सुद्धा त्यांच्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही सामावून घेऊ. नक्की संदीप, त्यांनाही भरपूर त्यांच्या भागाचा विकासाची संधी देऊ. तुमच्या शेवटी जनतेचा विकास महाराष्ट्राचा विकास हे आमचा अंतिम ध्येय. बरोबर, सबका साथ सबका विकास ते आहेच तुमचं नारा. पण मला संदीप एवढंच म्हणायचं की याचा अर्थ असं नव्हे तुम्ही दुसऱ्या पक्षांमध्ये सुद्धा आपले उमेदवार पाठवून त्यांच्या तिकिटावर उभे केलेली उदाहरणं आणि नावं सगळे आहेत ना. हे बघा काही करून भाजपला आपले संख्या वाढवायची ती एक्झॅक्टली शिंदेच्या याच्यात. आता एक उदाहरण महत्वाचं आहे याच्यासाठी संदीपजी, राज ठाकरे साहेबांनी मोदी साहेबांना मुंबईच्या सभेत येऊन बिनशर्त पाठिंबा सगळं लोकसभेत हे केलं. त्यांच्या चिरंजीवाच्या संदर्भात काय केलं शिंदे साहेब किंवा भाजपने? वाऱ्यावर सोडून दिलं. ही ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या ना की यात लोकांना आवडलेलं नाही हे की तुम्ही आपला एक आमदार वाढवण्यासाठी राज साहेबांना त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी राज्यभर निवडणूक लढणं गरजेचं होतं. ते लढतायत. त्यात काय त्यांना लोकसभेला त्यांना वाटलं की मोदीजी देशाचा विकास करू शकतात, मोदीजी विश्वगुरु आहेत, त्यामुळे त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला. आज त्यांना वाटलं की महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष टिकवला पाहिजे, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, उद्या माझे 10-20 आमदार निवडून आले तर सत्तेतला मी वाटेकरी असलं पाहिजे. त्यांनी लढवली. यात गैर असल्याचं कारणच नाही काही. तशीच परिस्थिती प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा वंचित बहुजनचे उमेदवार उभे केले ते यासाठीच केले. भाजप शिंदे अजित पवार हा जो अंतर्गत संघर्ष आहे ना हा मुळात संघर्ष नाही. एक उमेदवारासाठी एकत्र येऊन सगळे निर्णय घेतात. आता मावळची विधानसभा बघा काय दिसतंय. मावळ विधानसभेमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या सुनील शेळके बापूसाहेब भेगडेंना पाठिंबा द्यायला भाजपच्या ऐका ना उमेदवार नक्की. आता हा सगळा महाराष्ट्राचा विषय झालेला आहे आणि मी आता येणार आहे तो पुण्यामध्ये आपल्या. आणि तुम्ही दोघेही पुणेकर आहात आणि पुणे विषयी सगळ्यांना उत्सुकता आहे. पुण्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर 54.9% इतकं मतदान 5 वाजेपर्यंत झाले. हा 5 वाजेपर्यंतचा आकडा, त्याच्या पुढची आकडेवारी उद्या अर्थातच थोड्या वेळाने डिक्लेअर होईल. आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त मतदान जिथं झालंय सुनीलजी ते म्हणजे कसबा. ज्या कसब्याचा पराभव जिवारी लागला होता भाजपला पोटनिवडणुकीत, आता त्याचं उट्ट काढण्यासाठी पुन्हा एकदा तोच उमेदवार मैदानात उतरवला गेला. काँग्रेसनं देखील आपल्याकडे विनिबिलिटी दुसरा कुठला उमेदवार नाही म्हणून पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांना मैदानात उतरवलं. आणि आता त्या ठिकाणी मतदानाचा टक्का देखील चांगला आलेला आहे, जो पुण्यातल्या 8ही मतदारसंघांमधला सर्वात जास्त आहे, 54.91%. संदीपजी काय वाटतंय? मी मागच्या वेळी मुरलीधर मोहोळ अण्णांना देखील हा प्रश्न केला होता की यंदा पराभवाचा उट्ट निघणार का, तेव्हा अण्णांनी उत्तर दिलं होतं की पोटनिवडणूक आता इतिहास जमा झालेली आहे. लोकसभेमध्ये मी त्यांच्याच मतदारसंघातनं लीड घेऊन दाखवलं. तुमचं काय मत आहे, काय सांगता? नाही, 100% विन आमचा आहे. आपण मुळात काँग्रेस किंवा महाविकास आघाडी ही पुणे शहरामध्ये पराभूताच्या मानसिकतेमध्ये होती. आपण जर नीट बघितलं तर यांचे कुठलेही मोठे नेते
हे ना कोथरूडमध्ये फिरकले ना कसब्यामध्ये फिरकले. म्हणजे ओव्हरऑलच त्यांनी ही निवडणूक वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी परिस्थिती होती. आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार, मी महायुतीचे म्हणतोय, भाजपचे जसे निवडून येतील तसेच आमचे महायुतीचेही उमेदवार हे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील. पुणे शहरात पुरतं बोलायचं तर 8ही जागा आम्ही जिंकतोय. बर सुनीलजी, कसबा तर 100% सुनीलजी, म्हणजे आता मुळात कसं झालंय, कसब्यामध्ये उमेदवार काँग्रेसचा आहे. अर्थात तुम्ही सगळेजण दंगेकरांच्या पाठीशी आहात. महाविकास आघाडीनं खूप चांगल्या पद्धतीने जोर लावला आणि गेल्या 16 महिन्यात त्यांनी केलेलं काम, या सगळ्या गोष्टींवर विचार पाहता तुम्हाला असं वाटतंय की यावेळी दंगेकरांनी जी कसब्यामध्ये एक ऐतिहासिक विजयाची जी नांदी काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभी केली ती पुन्हा एकदा कंटिन्यू राहील? कसब्याचं आपल्याला, मला असं वाटतं की समजून घेतलं पाहिजे. पहिलं जे आपण मुरलीधर मोहोळांचा विषय सांगितला, त्यांना लीड कसब्यातनं मिळालं, हा भाग एक आहे. पण तुम्ही त्याची दुसरी जी बाजू आहे की बापट साहेबांना 3.5 लाखाचं लीड होतं, मुरली मोहोळांना अवघ्या 1.5 लाखावर लीड आलं. 1.5 पण नाही, 1,23,038. जास्त देतोय. जे पंतप्रधानांना तशीच परिस्थितीत सामोरं जावं लागलं, कारण हे जे काय सगळं देशभरात राज्यात आता वातावरण सगळं तयार झालंय. एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यात असा आहे, बापट साहेब निवडून येत होते त्यामुळे तो भाजपचा गड राहिला. लोकांना काय करायचंय आता भाजपच्या नवनेत्यांना, की त्यांना बापट साहेब व्हायचंय, पण काम बापट साहेबांसारखं नाही करायचं, संपर्क बापट साहेबांसारखा ठेवायचा नाही. याच्याच उलट रवींद्र दंगेकरांनी काय केलंय, घराघरात वस्ती वस्तीत तो संपर्क लोकांसाठी अवेलेबल असणं, त्यांच्यासाठी काम करणं, हे सगळं आता एका निवडणुकीत त्यांना ते काय आज आले लगेच झालं असं नाहीये. ते 2 वेळा इतकं हे केलंय, अनेक वर्ष नगरसेवक आहेत, त्यांना कसबा सगळा समजतो. 18 पगड जातीचा कसबा आहे, हा मुख्य मुद्दा आहे. तो ज्या पद्धतीने काम करणं कसब्यासाठी आवश्यक आहे तसं मला असं वाटत नाही की आपल्या भाजपच्या उमेदवारांनी कधी केलं. मी आपल्याला सांगतो की त्यांच्या सोसायटीच्या आसपासचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत. हा पोटनिवडणुकीपासून आतापर्यंतचा ट्रेंड आहे. स्टँडिंग कमिटीत काम करत असताना त्यांनी जे काय काम करायला पाहिजे होतं त्यांच्या मतदारसंघात पैसे आणले सांगितलं, पण कामं झाली नाही. त्यामुळं कसब्यातल्या मूळ जे पुणेकर आहेत त्यांनी त्यावेळी काँग्रेसला मतं दिली. आणि माझ्यापर्यंत जी त्यावेळी प्रतिक्रिया आली की बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळांना ज्या पद्धतीने आम्ही मतं दिली काँग्रेसला, तशीच आत्ताही मतं दिली. हा ट्रेंड काही लगेच तुटत नाही, कारण काम करणारा माणूस नसता, निघून जाणारा असता, टाइमपास करणारा असता तर दंगेकरांना तो प्रॉब्लेम येतो. पण जो माणूस काम करत नाही असं त्याला 6 महिन्यात परत तो काम करणारा कसा सिद्ध होऊ शकतो? हा लॉजिक काहीतरी विषय पाहिजे ना. फक्त फार तर काय त्यावेळी गाफील राहिलेली भाजपची यंत्रणा यावेळी मदत करेल एवढाच फरक पडत. पण तुम्ही जनतेला इतकं गृहीत धरून चालणार नाही. त्यावेळी मदत नाही केली ना आता केली म्हणून निवडून येतात. जनतेने लोकसभेला निर्णय केलाय की कसब्याचा भावी उमेदवार आमदार हा भाजपचा असणार आहे आणि म्हणूनच मुरलीधरांना मोहोळ यांना 17,000चं घसघशीत बढत या ठिकाणी मिळाली आहे. संदीपजी, तुम्ही संदीपजी, लोकसभेत 1.25 लाखाच्या आपल्याला लोकसभेची गणित वेगळी, विधानसभेची चंद्रकांत आले 30,000 पण नाही. आपल्याला कळेल. संदीपजी, कोथरूडचं गणित एक महत्वाचं आहे. 47.42% इतकं मतदान कोथरूडमध्ये झालेलं आहे 5 वाजेपर्यंतचा. हे अगदी महत्वाचं आहे. आता त्यानंतर ते वाढलंही असेल, पण त्या ठिकाणी मात्र यंदा तिरंगी लढत आहे. आणि तिथे ठाकरे गटाला, ज्यांना एकमेव जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली होती ती म्हणजे कोथरूड, आणि त्यांच्या विरोधात नेहमीचे विरोधी उमेदवार म्हणजेच किशोर शिंदेचे मनसेकडून लढतात. अर्थात एका बाजूने ते तुमचे मित्र पण आहेत, एका बाजूने तुमचे ते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रात 125 उमेदवारांपैकी 70 उमेदवार भाजपच्या विरोधात मनसेने उभे केलेले आहेत आणि पुण्यात त्यातले 3 आहेत. म्हणजे नेमकं काय चाललंय हेच कळत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की भाजपचाच मुख्यमंत्री होईल म्हणून. म्हणजे काय हे नेमकं काय संदीपजी, काय? बरं, आपण कोथरूड बद्दल होईल याबद्दल तर आपण आता बोलूया नको, कारण शेवटी हा निर्णय आमचे केंद्र सरकार घेतं, त्या बाबतीमध्ये केंद्रीय नेतृत्व घेतं आणि त्या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी सुद्धा अतिशय स्पष्टपणे की मला इंटरेस्टच नाही असं ते म्हणाले, 1 लाईनर सांगितलेलं आहे. वरनं जो निर्णय होईल तो आम्हाला तिघांना मान्य, तर आपण त्याच्यात जाऊया नको. पण कोथरूड पुरतं बोलायचं झालं तर कोथरूडमध्ये दोन्ही विरोधी उमेदवारांचं अस्तित्वच दिसलं नाही. मोकाटेंचं किंवा आमच्या किशोर भाऊ शिंदेचं अस्तित्वच दिसलं नाही. फक्त आता एकच होणार आहे की मतदान कमी झाल्यामुळे दादांचं जे मताधिक्य आम्ही गृहीत धरलं होतं ते थोडं कमी होईल. आम्हाला जे वाटत होतं की 75,000 ते लाख
मतापर्यंत निवडून येतील हो. ते थोडं कमी होईल. आता ते एक्झॅक्ट मागच्या वेळी 1 लाखावर त्यांनी मतदान घेतलं होतं. 1,05,000 घेतलं होतं त्यांना. तो नाही, मी मताधिक्य म्हणतोय. मतदान तर तेवढंच होईल, पण मताधिक्य जे होतं गेल्या वेळेला 25,000 25,492 आम्ही लोकसभेला 74,000वर नेलं आणि दादा त्याहीपेक्षा जास्त मतांना निवडून येतील इतकी कामं दादांनी कोथरूडमध्ये केली आहेत. पण दुर्दैवानं कमी मतदान झाल्यामुळे थोडंसं गणित बदलेल आणि दादांच्या मताधिक्य थोडं कमी होईल असं मला वाटतं. याच्या पलीकडे काही होणार नाही. गेल्या वेळेला ज्याला आपण म्हणूयात की ऍक्सिडेंटल मतं थोडीशी दादांच्या विरुद्ध गेली, त्यावेळेला असाच फेक नरेटिव्ह सेट केला गेला की दादा बाहेरून आलेत, कोल्हापूरहून आलेत. खरं तर दादा या वस्तुस्थिती नाही हो, कसली वस्तुस्थिती इथल्या, अहो ते पदवीधरचे इथले उमेदवार होते 2 टर्म, असं काय करताय? 2 वेळा पदवीधरला ते इकडनंच प्रतिनिधित्व केलेले दादा आहे आणि मुळात दादांनी विद्यार्थी परिषदेचं काम याच पुण्यामध्ये केलेलं आहे. प्रचारक म्हणून ते गुजरात पासून इतर ठिकाणी फिरलेले आहेत. दादाही पुणेकर आहेत. ऐका ना, आता दादा पुणेकर आहेत का नाही हे कोथरूडच्या मतदारांनी गेल्या वेळेलाच ठरवलं, त्यांना निवडून दिलं. 5 वर्षात त्यांनी इतकं काम केलंय की लोकांनी त्यांना एक्सेप्ट केलं आहे. माझ्या दृष्टीनं कोथरूडमध्ये लढतच नाहीये. कोथरूडमध्ये मताधिक्य एवढाच विषय आहे. तो किती होतो ते अंतिम आकडेवारी आली की आम्ही आपल्याला सांगू शकतो. बरं, खडकवासल्याकडे आपण बोलूयात. खडकवासल्यामधली जी लढत आहे सुनीलजी, खरं म्हणजे इथं मोठं म्हणतो ना आपण, तुम्ही खूप मोठं आव्हान भाजपसमोर उभं केलेलं आहे. खडकवासल्यामध्ये अर्थातच सचिन दोडके जे मागच्या वेळी अवघ्या 2,595 मतांनी त्यांचा पराभव झाला होता, अगदी निसटता पराभव झाला होता आणि भीमराव तापकीरांना घाम फोडला होता त्यांनी. पण आता त्या ठिकाणचं वातावरण जर आपण पाहिलं तर सचिन दोडके म्हणजे मध्ये टॉप न्यूज मराठीने देखील त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांचा सर्व्हे केला, त्यांच्या मतांची भूमिका जाणून घेतली. तर त्या ठिकाणी त्यांचं असं स्पष्ट मत आहे की आता कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बदल घडू शकतो, कारण भीमराव तापकीरांचा तेवढा संपर्क आमच्याशी राहिला नाही गेल्या 15 वर्षामध्ये. पण भीमराव तापकीर भले ज्येष्ठ आणि वयाने जरी असले तरी अनुभवी पण आहेत, कारण की पोटनिवडणुकीपासून त्यांनी कोथरूडवर त्या खडकवासल्यावरची ताकद जमवली ती अगदी आतापर्यंत, आणि त्याचंच फळ त्यांना आता 4थ्यांदा देखील मिळाली. का तर 4थ्यांदा मी असं म्हणतो की 14, 19 आणि आधीची पोटनिवडणूक. पण यंदा मात्र आणखी एक आव्हान त्या ठिकाणी उभं झालेलं आहे. तिथे पुन्हा एकदा भाजपचे मित्र आहेत, मनसे आणि मयुरेश वांजळे त्या ठिकाणी आलेले. काय वाटते यंदा तुम्हाला, यंदा सचिन दोडकेंची सीट त्या ठिकाणी निघू शकते? तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने मागच्या निवडणुकीचा आकडा आणि विश्लेषण सांगितलं. 2-2, 2.5 हजार मतांनी सचिन दोडके आणि असे अनेक उमेदवार पराभूत झाले. यावेळी तर ते सरळ सोट पद्धतीने विजय होणार होते, हे आपल्याला स्पष्ट चित्र दिसतंय. पण ही जी काही इलेक्शन मॅनेजमेंट नावाचा जो प्रकार आत्ताच्या इलेक्शन मध्ये केला की कुठल्या भागातलं कोण मत भाजपच्या सहाय्यक होऊ शकतं, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचं खाऊ शकतं, काँग्रेसचं खाऊ शकतं, शिवसेनेचं खाऊ शकतं, उद्धव ठाकरे साहेबांच्या ह्याच्यातलं, या सगळ्या ज्या मॅनेजमेंटच्या अँगलनी आता ज्या त्यांना राजसाहेबांना पूर्ण लोकशाहीचा अधिकार आहे की त्यांनी उमेदवार उभे करावे, ते मान्य आपल्याला सगळं. पण ज्यावेळी आपण म्हणतो की भाजप ज्या पद्धतीने काम करतंय ते आपल्या राज्याला, एका व्यवस्थेला चुकीचं आहे, तर त्यात जेव्हा स्कोप असा आहे की ज्याच्यात आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात, अवघ्या 2-2.5 हजाराचा फरक होता. आता मी तुम्हाला सांगतो, हे किती मॅनेजमेंट केलं तरी ज्या पद्धतीने लोकांमध्ये अस्वस्थता आहे, लोक ज्या पद्धतीने सिनियर सिटीजन असोत नाही तर तरुण मतदार असोत, सगळ्यांना लक्षात येत आहे. त्यामुळे हे काय केलंय आणि काय पद्धतीने आपल्याला मतदान करायचंय लोकांनी ठरवलंय, ती सगळी पार्श्वभूमी लोकांना एवढी वर्ष आता ते समजून घेत आहेत. त्यामुळे हे असे सगळे प्रकार असताना सुद्धा अशा पद्धतीचे इलेक्शन मॅनेजमेंट, एजन्सीजची मदत, निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा, हे सगळ्या बघूनही सरकार पक्षाला त्याचा सगळा जो काही बेनिफिट मिळतोय, भाजपला बेनिफिट मिळतोय, तरी सुद्धा माझं पूर्ण खात्री आहे की सचिन दोडके याच्यात विजय होते. त्या ठिकाणी खरं म्हणजे जी काही म्हणजे मध्ये जे तुमचा लिफाफा पॅटर्न म्हणून भाजपचा जो गाजला होता, अर्थात आपण त्याच्यावर पण देखील दोघेही त्याच्यावर डिबेट आपण केलं होतं आणि त्यावेळी तुम्ही ती सगळी भूमिका समजून पण सांगितली होती, अर्थात बंडखोरी शमवण्याची देखील, आणि नंतर शमली देखील गेली. पण आता त्याचा कुठे फटका या ठिकाणी तुमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी बसू शकतो असं तुम्हाला वाटतं? काही नाही, उलट मी आपल्याला म्हणेन की अनेक ठिकाणी आम्हाला काही जिथं काँग्रेसचे बंडखोर आहेत त्यांना आम्हाला फायदा होतो. खडकवासल्यात काय होईल? खडकवासल्यामध्ये मयुरेश वांजळे हे जे मत ज्या भागामध्ये त्यांचं प्राबल्य आहे तिथं दोडक्यांचंही प्राबल्य आहे, बरोबर. त्यामुळे ते निश्चितपणे वारजे, मालवाडी, अहिरे असेल तिकडचीच मतं ते खाणार. आणि तिथं माझे मित्र रमेश भाऊ वांजळे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे मयुरेश हा आम्हाला फायदेशीरच ठरणार आहे आणि अंतिम विजय भीमराव अण्णांचा होईल आणि दोडके मागे पडतील ही मला खात्री आहे.
पण मी आपल्याला त्याबरोबर असंही सांगू इच्छितो की अनेक वेळेला जसं दिसतं तशी वस्तुस्थिती किंवा जमिनीवरची परिस्थिती नसते आणि त्यामुळे गेल्या वेळेला काही खडकवासल्यामध्ये अशा घडामोडी घडल्या की ज्याच्यामुळे फक्त 2,500चा फरक राहिला. या वेळेला तो फरक खूप मोठा असेल आणि भीमरावांना सेफली त्या ठिकाणी निवडून येतील. अच्छा, म्हणजे खडकवासल्यामध्ये पुन्हा एकदा रिपीट होईल तुमचे आमदार असं तुम्ही म्हणताय. बरं, या ठिकाणी वडगाव शहरीचा जर आपण विचार केला तरी अत्यंत रोचक आणि रंजक लढत या ठिकाणी म्हणता येईल. सुनील टिंगरे आणि बापूसाहेब पठारे. अर्थात खरं म्हणजे त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे, 14ला जर आपण बघितलं तर भाजप आणि शिवसेनेची लढत झाली. नंतर 19ला अगदी उलट झालं. तिकडे सुनील टिंगरे राष्ट्रवादीमध्ये गेले आणि पुन्हा जगदीश मुळीक आणि यांची लढत झाली. आधी जगदीश मुळीक 14ला आले, 19ला सुनील टिंगरे आले. पण नंतर पक्ष फुटल्याचा फटका हा खरं म्हणजे जगदीश मुळीकांना बसला आणि त्यामुळे ती जागा काही त्यांना मिळाली नाही. अजित पवार गटाने ती जागा राखली आणि सुनील टिंगरेंना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली. पण त्या ठिकाणी बापूसाहेब पठारे यांनी पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि आता तुमच्या पक्षाकडून म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाकडून ते लढत आहेत. काय सांगता येईल तिथली गणितं काय आहेत? मी तुम्हाला पहिलं सांगतो की बापूसाहेब पठारे त्या निवडणुकीत विजयी होत आहेत असं सगळं ग्राउंडवरचं सिच्युएशन आहे. काल चंद्रकांत टिंगरेंवर अतिशय वाईट पद्धतीने हल्ला झाला. हो, हे कशावर होतं आता आपण सगळ्या आज पूर्ण राज्यात बघतो. अशा पद्धतीच्या निवडणुकीचा हिंसाचार पोलिंग स्टेशनवर, बाहेर कार्यकर्त्यांना, आता कराळे मास्तरांना मारलं, हे जे काय चालू आहे हे ह्याच्यातनं अस्वस्थत नाही देते. बापू पठारे हे गेले अनेक वर्ष त्या भागात खराडी आणि त्या पट्ट्यात खूप वर्ष काम करतायत. हक्काचा मानणारा खूप मोठा मतदार तिथं आहे. आता ज्या पद्धतीने ही सगळी परमिटेशन कॉम्बिनेशन झाली त्यात सुनील टिंगरेंनी जी काय आता ती जर गोष्ट लोकसभा निवडणुकीच्या आता सुनील टिंगरेंनी हा मतदारसंघ वडगाव शेरीचा भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध केला. त्या ऍक्सिडेंट नंतर जे काही उद्योग करून ठेवले, ज्या मुलांना मदत करायच्या ऐवजी जो गुन्हेगार आहे ते सगळे गुन्हेगार कुटुंब आहेत त्यांना मदत केलं. आमदारांनी काय करायला पाहिजे की लोकांना मदत करायची भूमिका ठेवून त्यात एवढ्या भीषण गोष्टीला काय करायला पाहिजे हे त्यांना कळायला पाहिजे. सुनील राव त्यांना त्या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालीये, स्वतः पोलीस आयुक्तांनी ते स्पष्ट केलेलं आहे. आपण एक जाणते पत्रकार आहात. आपण लोकांना खोटा नेरेटिव्ह खोटा आरोप करताना त्याच्या परिणामाची ऐका ना संदीपजी की त्याच्यात जे काय मतदानाचं सगळं हे झालंय. आता जगदीश मुळीक इच्छुक होते ते लोकांना. संदीपजी मला हाच प्रश्न करून घ्यायचा आहे तुम्हाला की तिथे महायुतीचा धर्म पाळला गेलाय का? म्हणजे पाळला गेलाय. मी स्वतः एक तर त्यांच्या विरोधात ते 2 वेळा मी सुनील टिंगरेंशी दिवसाआड बोलत होतो. तिथं व्यवस्थित पाळला गेलाय. आमचे सर्व कार्यकर्ते अर्जुन जगताप, जगदीश जैन पासून महेंद्र गलांडे पर्यंत तिथं पूर्ण वेळ काम करत होते. आणि सगळ्यात महत्वाचं सुनील टिंगरेंची त्या ठिकाणी काही लोकांनी इमेज डॅमेज करायचा जरी प्रयत्न केला तरीही त्या भागातल्या नागरिकांना काल परवापर्यंत भाजपचं कमळ घेऊन फिरणारे बापूसाहेब पठारे आणि ज्यांच्या मुलाला मोठं पद आम्ही दिलं त्यांनी असं अचानकपणे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसकडे जाणं लोकांना आवडलेलं नाही. त्या ठिकाणचा जो संपूर्ण टँकर माफिया आहे तो पराभूत होणार. तिथं सुनील टिंगरेच विजयी होणार. मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलंय 8ही जागा आम्ही कम्फर्टेबल मार्जिनने जिंकणार. बरं ऐका ना जितकं कॉन्ट्रडिक्शन सुनीलजी मला एक एक्झिट पोल ऐकवायचा आहे टीव्ही. तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण नक्की एक एक्झिट पोल आलेला आहे त्यामध्ये मात्र महायुतीला कमी जागा मिळतील आणि मवियाला जागा जास्त मिळतील असं म्हटलं जातं. 136 ते 145 इतक्या जागा मवियाला मिळू शकतात तर 129 ते 139 जागा महायुतीला मिळू शकतात आणि इतरांना 13 ते 23. आता मला असं म्हणणं अर्थात काही पोल मवियाकडे काही पोल महायुतीकडे. असं काही नाही की मी दोघांनाही शुभेच्छा आहेत तुमच्या दोघांनाही. महायुती आणि महाविकास आघाडीचं सरकार एकत्र आलं तरी महाराष्ट्राचं भलं होणार त्यात काही विशेष नाही. पण मला प्रश्न असा पडलेला आहे हे जे इतर आहेत कुठल्याही पोलमध्ये बघा इतरांची संख्या ही साधारण जर आपण जर सुवर्ण मध्य काढला तर 20 पर्यंत जाते आणि तुमच्या दोघांच्याही आघाडी किंवा युतीचा विचार केला तर त्यांना कमी ज्या पडणाऱ्या जागा आहेत त्या देखील 10-15 आहेत. अशा वेळी तुम्हाला अपक्षांचा आधार घ्यावा लागतोय म्हणजे पुन्हा 95ला जे घडलं तसंच घडण्याची शक्यता दिसून येते. सिंगल लाईनर आहे याच्यातनं महायुती आपण जे सांगताय त्यातनं महायुती
पराभूत झाली हे असं सगळं स्पष्ट दिसतंय ना. बिलकुल पराभूत जेव्हा झालेली नाही. अपक्षांचं तुम्ही संदीपजी सरकार स्थापन होणार संदीपजी हे तुम्ही मान्य करता की आहे. 105 जागा 2019 ला आणि आता आपण 80-81च्या पलीकडे एकही जागा कोणी दाखवत नाहीये, आपण खरंच 20-25 जागांनी मागे सरतो, हे डिक्लाइन लाईन नाहीये का? नहीं, डिक्लाइन लाइन म्हणजे एक लक्षात घ्या, बड़े ख्वाब पूरे करने के लिए कुछ छोटे छोटे त्याग करना पड़ते किंवा अजितदादांना सोबत घेतल्यामुळे तुम्हाला जागा कमी लढल्या. थोडा त्यामुळे मोठा विचार आम्ही करतो. 164 कोटी आणि 149 कोटी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो आहोत, त्यामुळे थोडंफार कमी जागा आम्हाला लढाव्या लागल्या, कमी जागा मिळाल्या तरी ते दोन्ही आमचे मित्र पक्ष आहेत, त्यांची होणारी वाढ ही पोषकच आहे. त्यामुळे तुम्ही विचार करतो आहोत, तिथे इंडिव्हिज्युअल विचार एक्झॅक्टली तुम्ही एकत्रपणे आमचा त्रिशूल उभा आहे. ऐका ना सुनीलजी एकत्र येऊन या महाराष्ट्राचा विकास करतो. सुनीलजी कमी जागा लढायला म्हणतायत. अहो शरद पवारांचं उदाहरण घ्या, लोकसभेला फक्त 10 जागा लढल्या आणि 8 जिंकून आणल्या. आता देखील कमी जागा लढतायत. जे खोटं नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट केलं गेलं त्याचा थोडासा फटका आम्हाला बसला. आम्ही थोडेसे गहाळ राहिलो, यावेळेला आम्ही गहाळ नव्हतो. आम्ही व्यवस्थित अभ्यास करून गेले वर्षभर या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठीची तयारी केली आणि त्या तयारीनुसार त्याचा आपल्याला परिणाम 23 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत दिसतील. आपण 23 ला पुन्हा याच ठिकाणी भेटू आणि त्यावेळेला आम्ही आपल्या दोघांसाठी नक्की एकच मिनिट गहाळ होते ते असं नाही, लोकांना लक्षात येत आहेत मुद्दे, लोकांनी सपाटून मारलं. तुम्ही आता सांगितलं तसं पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सगळं आतापर्यंतची सगळ्यात मोठी यशस्वी कारकीर्द लोकसभेला ती आहे. 9 म्हणजे साताऱ्याची पण धरली पाहिजे. अजितदादांनी स्वतः मान्य केलं की ते ट्रम्पेट नसतं, राजांची सीट गेली होती बाबा, वाचलो. त्यावेळी ती पिपाणी होती. दुसरं तुम्हाला सांगतो, अमित शहा साहेब महाराष्ट्रात येऊन सांगतायत की आता ऍडजस्ट करा, आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री करायचे किंवा आता हे करायचं आपण विचार करू आणि नंतरच्या काळात आपल्याला स्वबळावर यायचं. म्हणजे या दोन्ही सहकारी पक्षांना तुम्ही घरचा रस्ता त्यांनी तर थेट सांगितलंय आता महायुती 2029 ला 100% भाजप स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी बोलत असतो. आता सुद्धा अजितदादांच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणतायत की अजितदादाच मुख्यमंत्री होतील, अजितदादाच किंग मेकर ठरतील. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढविण्यासाठी किंवा आपला पक्ष वाढवण्यासाठी हे बोलावं लागतं. आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते कैलासवासी प्रमोदजी महाजन आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब हे त्याही काळात म्हणायचे की महाराष्ट्रामध्ये आम्हाला 100% भाजप आणायची. नक्की मला पण आपल्या पक्षाचा नक्की मी तर म्हणतो प्रत्येक पक्षाने आपली वाढ वाढवण्यासाठी प्रत्येक, पण त्याचबरोबर भाजपचं एक वाक्य पण आहे, सबका साथ सबका विकास. सबका साथ मध्ये पण हे सगळे येतातच ना. हे पक्ष म्हणजे ह्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे जनताच आहे ना. अमित शहा साहेबांनी जे सांगितलं ना त्याच्यामुळेच ही अंतर्गत आता भांडणं सुरू झाली. नक्की आता पुन्हा आपल्या पुण्याकडे पुन्हा नाही पुन्हा 23 तारखेला झाल्यावर 25 शपथविधीला या. संदीपजी तुम्हाला विशेष पास देईन, त्या शपथविधीला या. संदीपजी कुणाच्या शपथविधीला यायचं, कोण मुख्यमंत्री होणार हा नंतरचा मुद्दा आला, पण आता फक्त शेवटचे जे 4-5 मतदारसंघ राहिलेत पुण्यातले ते आपण फक्त क्लिअर करूत आणि मग आपण हा कार्यक्रम थांबवणार आहोत. अगदी फास्ट. पर्वती साहजिकच भाजपाचा बालेकिल्ला गेले 3 टर्म 9, 14, 19 ला तुम्ही त्या ठिकाणी बाजी मारलेली आहेत. अर्थातच 95 ला 99 ला त्या ठिकाणी दिलीप कांबळे असतील, विश्वास गांगुर्डे असतील यांनी भाजपचा तिथे त्या ठिकाणी ताकद वाढवली. पण 2004 ला मात्र रमेश बागवेंनी तिथे काँग्रेसचं पंजा म्हणजे आपला एक ठसा उमटवला होता. पण आता मात्र त्या ठिकाणी तुमच्या विरोधात 3 वेळा लढलेले आहेत राष्ट्रवादी, पण अजून देखील त्यांना ती जागा जिंकता आलेली नाही. यावेळी काय नाही, पर्वतीबद्दल कोणाच्याच मनात काहीच शंका नाहीये. 48.65% निवडणुकीच्या आधी सगळ्यांचं एक मत होतं की माधुरीताई मिसाळ निवडून येणार. का तुम्ही बंडखोरी आबा बागुलांच्या बंडखोरीमुळे तुम्ही एकदम असे ताकदवान. बंडखोरी असा विषय नाही. माधुरीताईंचं एक व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तिमत्व लोकांना तिथे आवडतं. अतिशय शांत स्वभावी, विकास कामं शांतपणे करणाऱ्या, कधी ढोल न बडवणाऱ्या आणि जे माणसांची सोबरपणे वागतात, नम्रपणे वागतात. त्यामुळे माधुरीताईंच्या इमेजच्या पुढे इतर सर्वजण तिथे मी आपल्याला सांगतो की काही म्हणजे आता सुनील रावांना ते त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना त्यांची बाजू मांडायची, मला माझी मांडायची. पण ते सुद्धा मान्य करतील की माधुरीताई या तिथे विनिंग मध्ये राहणार आहेत, काहीही प्रश्न नाही. मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 8 मतदारसंघामध्ये आम्ही विजयी होऊ. फक्त मला
आपण त्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वीच सांगतो, कारण आता थोडा वेळ आपल्याला कर्टेल करावा लागणार आहे, की मला फक्त थोडस कॅन्टोन्मेंट मध्ये थोडं घासून येईल. एक्झॅक्टली मला तेच नाही पुणे कॅन्टोन्मेंट मध्येच मला यायचंय. पर्वतीबद्दल मी तुम्हाला सांगतो, संदीपजी आमचे खूप चांगले मित्र आहे. पर्वतीत मागे ज्या पद्धतीचे ट्रेंड सेट होतं ते आता तशी परिस्थिती नाही. नंबर 1, आबा बागुल उभे राहिले ते ज्या पद्धतीने, त्यांना उकळ्या फुटल्यात भाजपवाल्यांना, आबा बागुल उभे राहिले तर मला विषय नाही. राज्यभरात जे काय सगळं मॅनेजमेंट चाललंय त्याचं, त्यामुळे हे काय असतं इलेक्शन साठी हे कुठल्याही पातळीवर. आता काल परत पैसे वाटण्याचा प्रकार झाला. लोकसभेला रवींद्र दंगेकर स्वतः जाऊन तिकडे सहकारनगर पोलीस स्टेशनला बसले. हे जे काय प्रकार चाललेत ना, जसं तुम्ही गुजरातच्या बॉर्डरवर असो, तिकडनं कॅश येण्याचा प्रकार असो, किंवा पर्वती सारख्या परिस्थितीत असो, आता लोकांना स्थानिक ज्या ऍस्पिरेशन्स आहेत, 3-3, 4-4 टर्म एकच सदस्य निवडून येतो. काय आम्ही वैयक्तिक काय बोलणार नाही, कोणाचा स्वभाव कसा कोणाचा आहे, आपण राजकीय पद्धतीने त्या परिप्रेक्षात बघतोय. ज्या पद्धतीने बघा, मी तुम्हाला मूळ मुद्द्याकडे घेऊन जातो. पुणे महापालिका गेली 3 वर्ष इलेक्शन केली गेली नाही. कोल्हापूर, नवी मुंबई, औरंगाबाद, संभाजीनगर या इलेक्शन होऊन 7 वर्ष झाली. 7.5 नाही, तुमचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा प्रशांत जगताप सुप्रीम कोर्टात गेले, आम्ही नाही. मी तुम्हाला त्यांच्यामुळे थांबलंय सगळं. तसं नाहीये. घ्या माहिती तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमच्या अध्यक्षाने याचिका केली. ज्या निवडणुका करणं आवश्यक आहे त्या बरोबर टाळण्यासाठी वेगळ्या गोष्टी कुणाचं तरी काय नाव घ्या. ऐका ना सुनीलजी माहिती घ्या, आम्ही फॅक्ट मांडतो. त्यांना फोन लावून विचारा. ते ऐका ना, आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयात विमाले इच्छुक होते, त्यांनी प्रचंड तयारी केली. यावेळी जिंकूनच येणार आणि लढणारच अशा स्वरूपाचे जे तुम्हाला लक्षात येईल. नाही नक्की मागून उभे राहिले लोकांना, त्यामुळे यांचं आधीच तिथं अवसान गळालं. उभे केले काय आम्ही कशाला, तुम्ही एवढ्या सिरियस ऐका ना आणखी बागुलने आयुष्य ह्यात घालवली या पुण्यासाठी. पुणे मोठ्या नेत्याची अवहेलना करू नये. पुणे कॅन्टोन्मेंट बद्दल तुम्ही जे काही बोलताय याचा अर्थ जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला 19-20 वाटतंय आणि कसबात तुम्ही तिथे त्या ठिकाणी मात्र शुअर आहात, म्हणजे एक जाती आणि एक येते, म्हणजे पुन्हा आकडा तोच येतोय, तिथे काही वेगळं आहे असं म्हटलं की तिथे आम्ही निवडूनच येणार आहे. मी आपल्याला तिथेही सांगतो की गेन आहे कॅन्टोन. मी 8 जागा निवडून येणार आपल्या आधीच सांगितलं. नाही, ऑलरेडी आपण 6च लढतोय. पण मी ऐका ना, तुम्ही महायुतीच्या म्हणताय का? महायुतीत म्हणणार, महायुतीचा समन्वयक आहे. नाही ऐका तुम्ही 21 विधानसभा क्षेत्राचा समन्वयक असल्यामुळे मी 21 जागा निवडून येणार हेच सांगणार आपल्याला. पण पुण्यातल्या 8 जागा आम्ही निवडून आणणार. चेतन तुपे सर्व जागा आम्ही निवडून येणार आहोत. 23 तारखेला येताना मी पेढे घेऊन येईन, त्यांनी माझ्यासाठी गुच्छ घेऊन यावा, अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की. अगदी शेवटचे 2 मिनिटं. तुम्हाला काय असतं ना, स्वतःला गुदगुल्या करायची. संदीपजी शेवटची सत्ताधारी आहोत, आम्हाला काही गुदगुल्या करायची गरज नाही. संदीपजी शेवटचे 2 मतदारसंघ आणि शेवटची 2 मिनिटं. हडपसरकडे आपण जाऊयात. त्या ठिकाणी देखील तिरंगी लढत आहे. चेतन तुपे आहेत, प्रशांत जगताप आहेत आणि साईनाथ बाबर आहेत. 2 शहर प्रमुख वेगवेगळ्या पक्षाचे आहेत आणि चेतन तुपे विद्यमान आमदार होते. अर्थात या तिघांमध्ये आता जी लढत आहे, काय सांगता येईल या ठिकाणी? 101% निवडून येतात. मी तुम्हाला लिहून देतो. त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे. आता मी किती बोलावं आणि तेच ते किती बोलावं. आमची 8 जागा ते त्यांच्या माणसं निवडून येणार म्हणणार, मी माझ्या निवडून येणार म्हणणार, आम्ही गणित मांडणार. पण त्या ठिकाणचा समाज हा ठामपणानं आमच्या पाठीशी उभा आहे. चेतन तुपे पाटलाचं कर्तृत्व लोकांना माहिती आहे. स्वर्गीय विठ्ठलराव तुप्यांना लोक विसरलेली नाहीत. एका चळवळीतले अतिशय सक्षम आणि पुण्याचे खासदार म्हणून गेलेल्या विठ्ठलराव तुप्यांना तिथले नागरिक 100% आपलं मतदान त्यांच्या मुलाला करतील आणि चेतन तुपे निवडून येतील. संदीपजी समन्वयक आहेत, पण पवार साहेबांचं त्या दिवशीचं भाषण काढून बघा. ज्या तुपे साहेबांचा त्यांनी उल्लेख केला, निष्ठा जे काय धडा दिला ना, ते तुपे साहेब पवार साहेबांच्या चेतन तुपे मूळ राष्ट्रवादीतच आहे. 2 मिनिटं थोडे पवारांच्या बरोबर गेले फुटीर राष्ट्रवादीत. मूळ राष्ट्रवादीतच आहे. तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी ज्या पद्धतीचा संदेश दिला, हडपसर हा पट्टा पवार साहेबांना मानणार आहे, सगळा समाज पवार साहेबांना मानणार आहे. हे ज्या पद्धतीचा खेळ करण्यात आला राज्यात, त्यामुळे चेतन तुपेंनी ज्या पद्धतीचं सगळं बाजू घेऊन जे करायला नको होतं ते केलं
आणि जो संदेश दिलाय तो योग्य पद्धतीने दिला ते लक्षात येईल. बर ऐका शेवटचा मतदारसंघ शिवाजीनगर इथं तर मी तर म्हणतो बहुत खुश होऊन घ्या आप, कारण की त्या ठिकाणी पण बंडखोरी झालेली आहे, त्यामुळे तुमच्या पत्त्यावरच पडणार. आम्हाला काय फरक पडतो? मनीष आनंद हे जे काही काँग्रेसमधनं फुटून त्यांनी स्वतः उभे राहिले, त्यांना तिथं महत्वाकांक्षा होती, त्यांना खात्री आहे की ते काँग्रेस म्हणजे दत्ता भैरटपेक्षा ते जास्त मतं घेतील, ते काम करतायत, ते जे काही मतं खाणार आहेत ती स्वाभाविकपणे काँग्रेसचीच खाणार आहे. पण त्या ठिकाणी सगळ्यात कमी मतदान करणार 5 वाजेपर्यंत मतदान बघितलं तर आकडेवारी 44.85 एवढीच दाखवते. असू द्या, तिथं सुद्धा आम्ही म्हणजे सिद्धार्थ शिरोळे अतिशय सेफली गेले 1.5 वर्ष सिद्धार्थनी केलेलं काम स्वतः सुनील मानेंनी जवळून बघितलेलं आहे. सिद्धार्थजी निवडून येणार आहेत नक्की. आणि आता अगदी तुमच्या दोघांसाठी शेवटचा प्रश्न. मला खरं उत्तर देता आलं पाहिजे. बोला. हे कसं आहे, आता संदीपजी म्हणतायत आम्ही 100 जागा लढवतोय, 100 निवडून येणार, हे त्यांचं नॅरेटिव्ह एक नॅरेटिव्ह पद्धतीने सेट आहे. ग्राउंड रियालिटी मला माहिती आहे शिवाजीनगरची, जे कशी काय पद्धतीने इलेक्शन मॅनेजमेंट म्हणून ह्याला उभं कर, त्याला उभं कर, ह्याला हे कर, त्याला ते कर, त्यांनी मेहनत घ्यायचा प्रयत्न केला. पण मी तुम्हाला सांगतो, ओव्हरऑल महाराष्ट्राचा जो ट्रेंड आहे, ज्या पद्धतीने गुजरातला कंपन्या नेणं, रोजगार बुडणं, लोकांच्या समस्या, तुम्ही एक संदीपजी मी तुम्हाला अतिशय नम्रपणे एक आवाहन करतो, आव्हान नाही करत, तुम्ही शिवाजीनगर मतदारसंघातल्या रस्त्यांवरून फिरून या, 2 व्हीलर 4 व्हीलर, काही इतकी घाणेरडी परिस्थिती झाली आहे. सगळ्या कचऱ्याचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, क्रिमिनल सगळे जे काय पद्धतीने सगळे ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, शाळांमध्ये गांजा मिळायला लागलाय. कसं आपण विकासाची चर्चा करतो ना, त्यावेळेस या मुद्दे बघायला लागतील, 1 2 3 4 लोकांना काम राहिलेलं नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने लोक विचार करतात ना, शिवाजीनगर मतदारसंघातली जी जनता आहे ती जशी वस्त्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते ना, तशी चांगली पण येतात आणि दोन्ही पद्धतीची लोक विचार करतात की हे काय चाललंय. लोकांनी बेसुमार म्हणजे यावेळी सुनीलजी तुम्हाला असं वाटतं की बदल घडणार, यावेळी बदल घडणार असं नाही? त्यांना वाटत होतं बदल घडेल, त्यांना वाटत होतं दत्ता भैरट निवडून येतील. त्यांच्या दुर्दैवानं माशी शिंकली, आम्ही उभा केलं की त्यांच्या पक्षातल्या एका मातब्बर शहराच्या महिला आघाडीच्या अध्यक्षाच्या पतिदेवांनी तिथे अनेक वर्ष खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये पार्षद म्हणून राहिलेल्या मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आणि मनीष आनंद यांच्या संपूर्ण मतदारसंघात यांचं जे हक्काचं मतदान आहे त्याला डेंट मारला, हे सत्य आहे. आणि सिद्धार्थ शिरोळेंनी गेल्या 1.5 वर्षात जे शेवटच्या 1.5 वर्ष जे त्यांची होती ती काम तर सतत करतच होते, पण या 1.5 वर्षात वातावरणच बदलून टाकलं. नक्की. ऐका ना एक मिनिट. आणि आता अगदी शेवटची लढत, महाराष्ट्रातली सर्वात हाय व्होल्टेज लढत, ती म्हणजे बारामतीची. या बारामतीच्या लढतीवरची तुमची अगदी छोटीशी कमेंट दोघांची मी घेणार आहे. बारामतीत यंदा काय होणार? पुन्हा अजित पवार की युगेंद्र पवार? अजितदादा. आणि अजितदादाचा विजय हा, मी ज्या वेळेला बारामतीत लोकसभेत फिरत होतो त्याच वेळेला तिथले नागरिक म्हणत होते की आमचं ठरलंय, वर साहेब खाली दादा, त्यामुळे आम्ही दादांच्याच पाठीशी उभे राहणार. आणि साहेबांनाही माहित आहे. सुनील काय ना, हे एक परत नॅरेटिव्ह सेट करायचा प्रकार आहे. ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा बारामतीत जाऊन पवार साहेबांच्या बद्दल बोलतात की त्यांना आम्हाला पराभूत झालेलं पाहायचंय, लोकांनी यांनी किती ताकद लावली, माननीय अजितदादांच्या पत्नीला उभं करायला लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली. असं आपण त्या विषयावर बोलूया नको, कारण पवार साहेब हयात गेलेले पवार साहेब कधी 60च्या वर माणसं निवडून आणू शकले नाही. एकट्या देवेंद्रनी 105 माणसं निवडून आणून दाखवली. काय म्हणताय तुम्ही? 105 पवार साहेब कधी 100 गाठू शकले का? आपण त्यांना म्हणतो बळा नेता काय केलं? तुम्हाला सांगतो, लोक आता तुम्ही मला छोटीशी कमेंट द्या की त्या ठिकाणी काय होणार? पवार साहेब आता हे बघ कसं काय. संदीपजी 2 मिनिटं ऐकून पण घ्यायची सवय ठेव. फक्त सांगतो मी, मला ऐकून घेतलं तर समजलं तर तुमचा हा सगळा भ्रम दूर होईल. तुम्ही बघून घ्या, शेवटची सभा माननीय पवार साहेबांची बारामतीत होती, तिथं स्वतः मी होतो. पवार साहेब एक मेसेज देतात स्पेसिफिक, जनतेला जे आवडलेलं नाही ते स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. युगेंद्र पवारांना त्यांनी काय आता काल आले उभे केले असं केलंय का? लोकसभेच्या निवडणुकीपासून जी काय परिस्थिती तयार झाली, पवार साहेबांनी 25 वर्ष बारामती असो किंवा राज्यातली अंतर्गत पक्षाची सूत्र असो, सरकारची सूत्र असो, मान्य अजितदादांकडे दिली. आता पवार साहेबांनी एक बॅटन पुढे सांगितली की 25 वर्ष त्यांना चालवायला दिलं, आता आणखी तरुण नेतृत्व आपण आणतो, जे उच्च शिक्षित आहे,
ज्या पद्धतीने कुणाच्या प्रेशर नाही, पण आतापर्यंत दादांच्या शिक्षणाबद्दल कधी प्रश्न नाही उपस्थित झाला बारामतीमध्ये. आता तो झाला ना शेवटी. का म्हणजे कोणतरी नवीन तुम्ही आणलं म्हणून? नाही, आता ते सांगायला लागतं ना लोकांना स्पष्ट. पण सुनील, आता तुम्हाला एकच सांगतो, एकच मुद्दा सांगतो. अजित दादांनी पण त्यांच्या भाषणात सांगितलं की, मी तुम्हाला आता संदीपजींना माहित असेल, माधवराव गडकरी नावाचे अतिशय मोठे संपादक, लोकसत्तेचे संपादक, ज्या चंद्रराव तावरेंच्या निवडणुकीचा उल्लेख अजितदादांनी केला, त्यावेळी त्यांना ज्या पद्धतीची अस्वस्थ होती, आता ती अस्वस्थता ही काय येते? अजितदादा कधीही गावागावात अशी फिरले नाहीत निवडणुकीसाठी, मला हे द्या, मी पत्नीला उभं केलं, माझी चूक झाली, मला माफ करा, दादा साहेबांना आता तुम्ही आमचा कार्यक्रम केला ह्या भाषेत, आता करू नका. ही परिस्थिती याच्यासाठी येते की ती भाजपच्या कच्चपी लागले, ते लोकांना आवडलं नाही, पवार साहेबांना आवडलं नाही हा भाग वेगळा, पण सामान्य जनतेला आवडलं नाही आणि त्यातून जनता एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि तोच पवार साहेबांनी सांगितलं की आता इतकी वर्ष यांच्याकडे दिलं, काम केलं नाही असं म्हणत नाही, काम केलं, पण आता बदलायची वेळ आली, कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीचे निर्णय घेतले. सुनीलजी, आता म्हणजे दोघांनाही मी म्हणजे खरं म्हणजे शरद पवारांची जी आंबेगावची सभा होती किंवा बाकीच्या ठिकाणी ते पाडा 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 असं म्हणाले, पण बारामतीतल्या सभेत मात्र शेवटला ते पाडा 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 असं म्हणाले नाही. त्यामुळे आता लोकांनी काय समजायचं या संभ्रमावस्थेत बारामतीकर आहेत. अर्थात आज मतदानाचा फैसला झालेला आहे. दिवसभरात जर आपण घटना बघितल्या आणि किंवा जेव्हापासून प्रचार सुरू झाला तर कुठे गोळीबार झाला, कुठे किडनॅपिंग झालं, कुठे पैशांचं वाटप झालं, कुठे इकडे सुप्रिया सुळे, नाना पटोले यांच्यावर देखील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी आरोप केलेले आहेत. या सगळ्याच गोष्टींचा विचार शेवटी आज मतदारांनी आपला कौल या ईव्हीएम मध्ये आता बंद केलेला आहे. 4136 उमेदवारांचं भविष्य आता या मतपेटीत बंद आहे. पण मी तर म्हणतो संदीपजी आणि सुनीलजी, हे भविष्य उमेदवारांचं नाहीये, हे भविष्य महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्र ठरवणार आहे की महाराष्ट्र कुणाचा, आणि फैसला करणारी आहे ती जनता महाराष्ट्राची. त्यामुळे येत्या 23 तारखेला हे आपल्याला नक्की कळणार आहे की महाराष्ट्रात कुणाचं सरकार, महाराष्ट्राच्या खुर्चीत कोण जाऊन बसणार, महाविकास आघाडी की महायुती, शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची, राष्ट्रवादी कुणाची, शरद पवारांची की अजित पवारांची, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येत्या विधानसभेला नक्की मिळणार आहेत, अर्थात या 23 तारखेच्या निकालाच्या दिवशी. त्यामुळेच महाराष्ट्र कुणाचा, फैसला जनतेचा 23 तारखेला पाहायला विसरू नका. महाराष्ट्राचा महानिकाल टॉप न्यूज मराठीवर पहा खुशाल. टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.